केवळ आपल्या क्रोधित दृष्टीनं बघितल्यामुळं पक्षाला भस्मसात करणाऱ्या कौशिक ब्राह्मणाला पतिव्रता स्त्री अधिक सूक्ष्म धर्मज्ञान घेण्यासाठी मिथिला नगरीतील धर्मव्याधाकडे जाण्याचा सल्ला देते आणि तिच्या मार्गदर्शनाप्रमाणे कौशिक ब्राह्मण मिथिला नगरीतील धर्मव्याधाकडे येतो. जेव्हा तो धर्मव्याधाकडे येतो तेव्हा तो बघतो की हा धर्मव्याध मांस विक्रीचं काम करत असतो. त्याला आश्चर्य वाटतं की असलं नीच काम धर्मपंडित असणाऱ्या ह्या धर्मव्याधानं करावं. पण तो दूरवरून धर्मव्याधाचं काम बघत राहतो. तो दूरवरून हा बघत उभा राहिलेला असतो. जेव्हा धर्मव्याधाच्या लक्षात येतं की कौशिक ब्राह्मण तिथं आलेला आहे, तेव्हा धर्मव्याध त्याच्याकडे येतो, त्याला नमस्कार करतो आणि त्याला म्हणतो की हे ब्राह्मण, आपणाला पतिव्रता स्त्रीनं मला भेटण्यासाठी पाठवलेलं आहे ना, पण यावेळी मी माझ्या कामामध्ये व्यस्त आहे. थोडा वेळ आपण वाट बघा आणि माझं काम संपलं की आपण मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. कौशिक ब्राह्मणाला आश्चर्य वाटतं की या पतिव्रता स्त्रीला मी जंगलामध्ये जे माझ्या हातून घडलेलं होतं पक्षाला भस्मसात करण्याचं काम, ते तिला अंतर्ज्ञानानं कळलेलं होतं. आणि आता या धर्मव्याधाला सुद्धा अंतर्ज्ञानानं समजलं की पतिव्रता स्त्रीनं मला त्याला भेटण्यासाठी त्याच्याकडे पाठवलेलं आहे. हे सगळं काय गौडबंगाल आहे हे कौशिक ब्राह्मणाच्या लक्षात येत नाही. पण तो वाट बघत उभा राहतो. त्यानंतर ज्यावेळी धर्मव्याधाचं मांस विक्रीचं काम संपतं तेव्हा धर्मव्याध त्याला कौशिक ब्राह्मणाला घेऊन आपल्या घरी येतो. त्याचं यथोचित आदर सत्कार करतो. त्याचं पाय धुणं, त्याला भोजन देणं, हे अतिथीचं काम, अतिथीचा आदर करणारं काम धर्मव्याध करतो. आणि त्यानंतर मग कौशिक ब्राह्मण म्हणतो की आपणाला अंतर्ज्ञान आहे असं दिसतं आणि आपण धर्मपंडित आहात असं पतिव्रता स्त्रीनं मला सांगितलेलं आहे. आणि असं असताना आपण हे मांस विक्रीसारखं नीच कर्म कसं काय करत आहात? त्यावेळी धर्मव्याध म्हणतो की ब्राह्मण, कोणतंही कर्म नीच किंवा श्रेष्ठ असं नसतं. श्रेष्ठ, नीच, कनिष्ठ असं नसतं. तर ते काम, ते कर्म आपण कशा प्रकारे करतो त्यावर कर्माची शुचिता, कर्माची श्रेष्ठता अवलंबून असते. हे मांस विक्रीचं काम आमच्यात पिढीजात केलं जातं आणि हे काम करणं हाच माझा धर्म आहे. प्रत्येकाला परमेश्वरानं वेगवेगळी कामं नेमून दिलेली आहेत. राजाचं कर्म प्रजापालन हे आहे आणि ब्राह्मणाचं कर्म हे वेदाध्ययन करणं आणि तपश्चर्या करणं हे आहे. माझं कर्म हे मांस विक्री हे आहे. हे कर्म करत असताना ते श्रेष्ठ आहे, कनिष्ठ आहे या भावनेनं मी त्याच्याकडे न बघता परमेश्वरानं माझ्यासाठी निवडलेलं हे कर्म आहे, हे असं ह्या श्रद्धेनं हे कर्म मी करतो आणि ह्यामध्येच माझा मोक्ष, माझं पुण्य समावलेलं आहे. ह्या कर्मामधून हे मी कर्म अत्यंत अलिप्तपणे करतो. त्या कर्मामध्ये मी गुंतत नाही आणि ह्या कर्मामधून मला जी काही प्राप्ती होते त्या प्राप्तीमधून मी ब्राह्मणांना दक्षिणा देतो आणि त्यांची सेवा करतो, अतिथींची सेवा करतो, माझ्या वृद्ध मातापित्यांची सेवा करतो, माझ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतो आणि हे कर्म मी अत्यंत सचोटीनं करतो. आणि मी स्वतः मांसभक्षण करत नाही, पण जे मांसभक्षण करणार आहेत त्यांना मांसभक्षण करण्यासाठी ते पुरवणं हे माझं काम आहे आणि हे कर्म मी अत्यंत अलिप्तपणे करतो.
ह्या कर्मामध्ये मी गुंतत नाही. किंवा आपल्या बाबतीत बघा काय झालं तर आपण वेदाध्ययन करत असताना आपण अहंकारी झाला आणि अहंकारी होऊन आपल्याकडून एका पक्षाला भस्मसात करण्यात आलं आणि जे पक्षाला भस्मसात आपल्या दृष्टीनं क्रोधित दृष्टीनं बघितल्यामुळं पक्षाला भस्मसात करण्याची जी घटना आपल्या बाबतीत घडली त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की आपणाला सिद्धी प्राप्त झालेली आहे. वास्तविक ही सिद्धी नाही तर दूषित दृष्टीचा हा एक शाप म्हणावा लागेल. हिंसा आणि तीही निष्पाप अशा पक्षाची हिंसा हे ज्यामुळं घडते ती सिद्धी कशी असू शकते. आणि परमेश्वरानं आपल्यासाठी जी कर्म दिलेली आहेत नेमून त्याच्या बाबतीत आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे. सिद्धी मिळाली तर आपणाला त्याबद्दल कृतज्ञता वाटली पाहिजे, अहंकार नव्हे. आणि माझ्या कर्मामधून मला जे काही मिळतं ते काही मी त्या बाबतीत मला गर्वही नाही किंवा नीचपणाची अशी भावनाही माझ्या मनामध्ये नाही. मी केवळ एक कर्म म्हणून अलिप्तपणे त्याच्याकडे बघतो आणि त्यामुळं माझं कर्म हे नीच आहे असं मला वाटत नाही. आपण म्हणता कोणतंही कर्म असं नीच किंवा कनिष्ठ किंवा श्रेष्ठ असं नसतंच. तर त्या कर्माच्या आपण कशा प्रकारे करतो यावर ते अवलंबून असतं. त्यामुळं माझ्या कर्माबद्दल आपण जी काही शंका उपस्थित केलेली आहे ती योग्य नाही. अशा प्रकारे धर्मव्याधानं सांगितल्यानंतर कौशिक ब्राह्मणाच्या त्यानंतर अनेक गूढ अशा धर्मविषयक प्रश्नांचा प्रश्नांना तो उत्तरही देतो आणि त्याला सूक्ष्म धर्मज्ञान करून देतो. थोडक्यात त्याचा धर्मव्याधाचा व्यवसाय त्याच्या ज्ञानाच्या किंवा त्याच्या पुण्यसंपादनाच्या किंवा त्याला जे आध्यात्मिक धार्मिक ज्ञान मिळायचं आहे त्याच्या आड आलेला नाही असं एकूण चित्र दिसून येतं. धन्यवाद.